जंतर मंतर लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर दुकान बंद करण्याचं आवाहन। महाराष्ट्र बंदला जालन्यात संमिश्र प्रतिसाद। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। डेव्हिड घुमारे यांचे व्यापाऱ्यांना शांततेत बंदचे आवाहन। आज दिनांक 23 रोजी गुरुवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या कथित पोलीस लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जालना शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला। बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचं आवाहन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जंतर मंतर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला। मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली, तर काही ठिकाणी व्यापार सुरू असल्याचंही चित्र दिसून आले। त्यामुळे शहरातील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जंतर मंतर येथील आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली। तसेच राज्यभर पुकारलेल्या बंदला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले। यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी भाजप आणि सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अतिरिक्त सर्व जनता या लाठीचार्जच्या हल्ल्याचा निषेध करत आहे। या संपूर्ण देश या लाठीचार्जचा निषेध करत असताना सदाभाऊ खोत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सर्व आतंकवादी दिसत आहेत। भाजपच्या कोणत्याही कृतीला विरोध केला तर भाजप कार्यकर्त्यांना ते आतंकवादी कृत्य असल्याचं दिसून येते, असा हल्लाबोल यावेळी घुमारे यांनी केला। आदरणीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 22 तारखेला त्या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्या निमित्ताने आम्ही जालन्यामध्ये जालन्याच्या व्यापाऱ्यांना, शाळेच्या संस्थांना आणि सर्व दुकानांना त्या ठिकाणी विनंती करत आहोत की आपण बंद करा। कारण जंतर मंतरवर ज्या ठिकाणी अमानुषपणे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर हल्ला इथल्या केंद्रीय सरकारने केला, त्यांच्या वेपन्सचे खिळे ठोकलेले होते, छर्ऱ्याच्या बंदुकी होत्या, बर्बरतेने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी इथल्या सरकारने केलेला आहे। ही सरकार लोकशाही संपवण्याचं कटकारस्थान त्या ठिकाणी करतीये। आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे आणि याच्या निषेधार्थ आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी हाक दिली त्या हाकेला ओ द्यावं अशी विनंती आम्ही इथल्या जालनेकरांना करत आहोत। आमच्या बरोबर या ठिकाणी जालन्याचे सर्व नेते अकबरभाई, रमाताई होरशिळजी आणि सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे नेते आमचे प्रशांत कसबेजी, आमचे राजेंद्र वांजोळेजी, आमचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय साळवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही सर्वजण शांतताप्रिय मार्गाने या ठिकाणी लोकांना विनंती करत आहोत की आपण आपले सर्व दुकाने बंद ठेवावी। बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून येतो। अनेक दुकाने जे आहेत ते उघडे दिसत आहेत। अनेक ठिकाणी आम्ही विनंत्या केलेल्या आहेत। आम्ही शांतताप्रिय मार्गाने त्या ठिकाणी विनंती करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या आंदोलनाला त्या ठिकाणी प्रतिसाद सर्व जनता त्या ठिकाणी देईल। सदाभाऊ खोत आणि बीजेपी यांना बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त सगळा देश आतंकवादी दिसत आहे। त्यांच्या कोणत्याही भूमिकेला विरोध करणारे आतंकवादी त्यांना त्या ठिकाणी दिसत आहेत। म्हणजे या ठिकाणी त्यांना अराजकता आणायची आहे, यांना हुकुमशाही त्या ठिकाणी आणायची आहे आणि लोकशाही नष्ट करण्याचं काम या ठिकाणी बीजेपी सरकार त्या ठिकाणी करत आहे।